तर नमस्कार मंडळी, आज आपण बघतो एक पौष्टिक आहार जो आपणाक बरेच वेळा पैसे देऊनही न मिळणारो आणि वारंवार सगळीकडे न मिळणारो तर ह्यो पौष्टिक आहार असा आपण आज बघतो। ह्याच्यासाठी थोडीशी मेहनत लागता आणि खरोखरच ह्यो पौष्टिक आहार आणि ह्याची आपणाक खूप गरज असता। पूर्वी ह्यो सर्रास सगळ्यांकडे मिळायचो, कारण या आहारामुळे आपणाक खूप छान त्याच्यातनं ह्या मिळतात, कॅल्शियम मिळतात। आणि पूर्वी आमच्या आजी आजोबांच्या काळात म्हणायचे की हो पोरगो आता आमचं पोटी फुटलो हा, तर त्याच्यासाठी हे आम्ही केलेले आहेत शेवये म्हणजे ते का आमच्याकडे शेवये म्हणतात मालवणीत, पण ते का तुम्ही शुद्ध मराठीमध्ये काय शिरवाळे म्हणतात। तर हे शिरवाळे तुम्ही बघता सगळीकडे दुकानात वगैरे मिळतात, तर ते शिरवाळे किंवा शेवये हे असतं ते तुम्ही तांदळाचे बघतात। तर तांदळाचे शिरवाळे किंवा शेवये हे तेवढे काय पौष्टिक नसतात। आम्ही आज हे बनवलेले आहोत हे जे शेवये आहेत हे आमचे नाचण्याचे शिरवाळे आहेत, म्हणजे नाचणीपासून बनवलेले शिरवाळे। तर हे शिरवाळे बनवताना खूप मेहनत लागता, म्हणजे शिरवाळे खूप मेहनत म्हणजे जो आपलं शेवगो असता तो शेवग्यावर शिरवाळे बनवायचे असतात आणि ह्याच्यासाठी ताकद लागता। म्हणजे आपणा शिरवाळे खाल्यानंतर आहारात बदल होता, पण त्याच्या अगोदर शिरवाळे तयार करूसाठी पण खूप मेहनत लागता। तर आज आम्ही ह्यो स्पेशल मेनू बनवलेलो नाचण्याचे शिरवाळे किंवा नाचण्याचे शेवये। तर आमच्या घरातली मंडळी सगळी आता ही कामाक लागलेली आहेत शिरवाळ्याच्या, प्रत्येकाचो एक एक नंबरला प्रमाणे प्रत्येकाक शिरवाळे काढूचे लागतले आहेत, कारण काय त्याका ताकद लागता। हे बघा, हे आता असं ह्यो शेवगो आमचो, ह्यो आजोबांच्या काळातला आमचो लाकडी शेवगो तर या शेवग्यावर आता हे शिरवाळे हे शेवये काढूचं काम चालू तर हे आम्ही त्याच्यासाठी काय केला, केळीचा सॉप असता म्हणजे केळीचा जो खोड असता ते सॉप काढून घेतलेला आणि त्याच्यात हे शिरवाळे काढलेले आहेत। तर याचा उपयोग काय होता हे बघा, ते आम्ही नाचण्याचे ह्या करून ह्याच्यात शेवगे टाकलेला आणि आता या केळीच्या सोपात ते खाली शेवये येतले आहेत। हे बघा, त्याच्यात सोपाचा उपयोग काय असता, तर ह्या एक नैसर्गिक आपणाक मिळालेलं ह्या देणं असा, तर याच्यामुळे तेलाचे कंटेंट त्या ह्याच्यावर असतात, म्हणजे सुळसुळीतपणा असल्यामुळे शेवये जी असतात नाचण्याची हे चिकटत नाही ते का, आणि त्याच्यामुळे आपणाक चांगल्या प्रकारचे शेवये आपणाक मिळतात। दुसरा म्हणजे काय होता, केळीच्या ह्याच्यामध्ये घेतल्यामुळे हात भाजत नाही ना, तर तुम्ही जर इतर कशात घेतलं असतात तर हात भाजणं होतो, किंवा धातूच्या भांड्यात घेतलं असतं तर भांड्यात हे शिरवाळे चिकाटले असते। तर हे बघा, ह्याच्यात हे चिकटत नाही, तुम्ही ॲटोमॅटिक तेल वगैरे लावची काय गरज नाही, ते स्वतःहूनच त्या केळीच्या ह्याच्यातनं निघून जातात। अशा प्रकारे आम्ही आज हे शिरवाळे बनवतो, हे शेवये बनवतो। हे बनवताना हे जे आपण वरून जर प्रेस करूचा म्हणजे दाब देऊचा खूप दाब लागता, कारण का तर पीठ आणि त्याका जी जाळी बसवलेली आहे जाळीचे खूप होल लहान असतात आणि त्याच्यामुळे काय होता ह्या पीठ त्याच्यातनं बाहेर म्हणजे आपण शेव कसं काढतो त्या टाईपमध्ये आपण हे लांबलचक येऊ आहे त्याप्रमाणे हे आपण त्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणून जोरात प्रेशर दिल्याशिवाय हे शिरवाळे येत नाही। आपण खाऊन ताकद येतली, पण त्याच्या अगोदर ताकद खूप खर्च करूची लागता। आणि पूर्वी म्हणजे आम्ही लहान असताना हे शिरवाळे सर्रास दरवर्षी मे महिन्यात आमच्याकडे बनवले जायचे, कारण तेव्हा नाचणं पण खूप पिकवलं जायचो आणि त्याच्यामुळे दरवर्षी आमच्याकडे हे शिरवाळे असायचे। आता जर थोडंसं बदल झालो, शेतीचं प्रमाण लोकांचं सगळ्यांचंच कमी झाला, त्याच्यामुळे शिरवाळे बनवण्याचं प्रमाण आता मग सर्रास सगळीकडे काय दुकानात वगैरे गेलं तर तुमका तांदळाचे शिरवाळे बनवलेले मिळतात। आता ह्यो इकडे खोबरा कातण्याचं काम चालू आहे, कारण काय शिरवाळे बनवल्यानंतर खोबऱ्याचं रस काढून त्याच्यात गूळ टाकायचा आणि त्याच्यात बुडवून हे शेवये खाऊचे असतात आणि जरा त्याची चव वेगळीच लागता। इकडे आता आम्ही पुन्हा चालूच आमचं काम, कारण का सगळ्यांका हे मिळाक होत, त्याच्यासाठी सगळ्यांची ही प्रत्येकानं वाटून घेतलेली कामं आहेत। आणि चुलीवरचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुलीवर सगळं चालू आहे काम, म्हणजे आमच्याकडे आजपर्यंत चूल चालूच आहे, गॅस जरी इली तरी आमच्याकडे चुलीचा ह्या बंद झालेला नाही, चूल आमच्याकडे कायमच असतं। आमच्याकडे सगळं जेवण आमचं चुलीवरच होता आणि त्याच्यामुळे त्यात काय नवीन असा काय नाही, पण आता हे चुलीवरचं सगळं जेवण असा आणि हे सगळं नॅचरल आहे, म्हणजे याच्यात कुठलेही आम्ही या वाचलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नाचणे जे आहेत ते आम्ही आमच्या स्वतःच्या शेतात पिकवलेले आहेत, 100% हे सेंद्रिय आहेत, म्हणजे कुठलाही रासायनिक खत रासायनिक कीटकनाशक किंवा कुठलेच आम्ही काय वापरले रासायनिक क्रिया केलेली नाही, आणि हे सगळे नॅचरल आमच्याकडे ह्या असा सेंद्रिय। आता हे बघा, हे पेलवाने गेलेले आहेत, हे पेलवान मुंबईवरले आहेत, ते त्यांका इच्छा की आपण हे शेवये काढून आपण खाऊचे आहेत, तर ह्या त्याचं काम चालू आहे, जोर लावता हा, पण माका वाटतं शेवये काय येणार नाही त्याच्यातनं,
आणि मग तो प्रयत्न करता जरासुद्धा दाबून बघता खाली बघता शेवी येईल की काय. त्याची धावपळ चालू आहे. त्याका वाटतं आपण दाबतो आणि शेवी येतले आहेत. तेवढा सोप्या नाही आता त्याच्यासाठी जरा थोडंसं मदत करतो आम्ही चालू हां तो बघता तरी पण शिरवाळे येतात काय. हां तर त्याचं काम फक्त बघूचा त्याका वाटतं या सोप्या म्हणजे जसा खेळण्यात खेळतो भातुकली तशी त्याका वाटतं तेवढा सोप्या नाही एका खूप ताकद लागता आणि सगळ्यांका हसवता तो कारण का तो आपल्या ताकद लावता. ही पण एक आमची बदलापूरवाली भाची ती प्रेशर लावता तिका वाटतं मी जाडजूड असे म्हणजे माका होतं लाव पूर्ण त्यांना भार दिलेलो जोर लावलेलो पण तसं काय मोठं त्याच्यानं फरक पडतलो नाही कारण ह्याच्यातनं तसा सोप्या काम नाही ते का ताकद लागता. आणि शेवगो पण आमचं जुनं लाकडी मोठं त्याच्यामुळे एका खूप ताकद लागता. आणि पूर्वी आमच्या म्हणजे पूर्वीच्या ह्याच्यात आमचे बाबा किंवा बाकीची मोठी माणसं हे करायची. आता आम्ही ट्राय केलो आणि खूप छान म्हणजे जरा मजा वाटली. आता रवलेलं काम चालू असा त्याच्यानंतर आम्ही ते रसात वगैरे बुडून ते खातलो असो. हे बघा आता ते का ताव बघता आमचा बदलापूरवाला त्याचं काम झालेलं आहे म्हणजे एकेकाचे नंबरच. आता हे आमचं गाववालो आता घेतलो तर गाववाल्यानं घेतले ना तो बघता ट्राय करून हाडाची काढा चालू आहेत जोरात काम चालू आता सगळे प्रयत्न त्याचे थांबलेले आहेत. आता तो तरी पण जोर लावता. अरे बापरे माझ्या शेवटी डोपर ठेवल्या ना शेवटचा पर्याय डोपराचो त्याचा प्रयत्न जोरात असत. सगळे प्रयत्न थांबलेले आहेत. आता शेवटी बसाचा प्रयोग करून बघता म्हणजे खैसून तरी शेवये बाहेर पडणं गरजेचा. जोर लावलेलो जोर लागा की हाईशा थोडा आता प्रेशर देऊचंच लागलो शेवटी कारण ताकद खूप लागतं का. आणि आमच्या मालवणी भाषेत बोंबी पिळवाटा ताकद ह्या दाबूचं लागतं शेवगो तरच बोंबी पिळवाटलेली बरी होसाठी शेवये खाऊचे लागतात. नाचण्याचे शेवये खूप पौष्टिक असतात आणि खरोखर म्हणजे पोटदुखीत किंवा पोटात गाठ वगैरे सरकतात त्यावेळेस वगैरे नाचण्याचे शेवये खातात असं म्हणतात किंवा बळकट येणारे ताकद येण्यासाठी. ही आमची मुंबईवाली एक वहिनी इली ती पण आता प्रयत्न करतात. तिनं आता हे शेवये गाळूचं काम केलेलं म्हणजे सगळ्यांनी अगदी घरातल्या प्रत्येक माणसाने शेवये हे आम्ही शेवये खाल्लेले आहेत. सगळ्यांनी मेहनत घेतलेली आणि आता सगळ्यांनी हे शेवये आता हे रसात म्हणजे गूळ खोबरा जो रस काढून हे तयार केलेलो रस या रसात आता हे सगळे शेवये बुडवून आता आम्ही खातलो असो आणि हे सगळ्यांना खाऊ दिलेले. त्याच्यात काय आला बऱ्याच जणांनी तांदळाचे शेवये खाल्लेले होते नाचण्याचे खाल्लेले नव्हते. त्यांना वाटलं बरे नाही लागतले का तांदळाचे पचपचित असतात बरोबर लागणार नाही चिकट लागतात म्हणून ते न खाणारी होती ती आता सगळे सांगतात नका काही जाऊया आणि वाईन चाटून खाऊया ह्याच्या मनीचं हे बघतो तरी न खाणारे खातात. आता हे ह्या छोट्या मुलांना ह्याच्यातला काय माहितीच नव्हता. त्यांना आम्ही सांगितलेले आहेत हे नूडल्स आहेत किंवा हे चॉकलेट मॅगी किंवा चॉकलेट नूडल्स हे त्यांना चॉकलेटसारखे लागतात आणि आता ही आवडीन खातात सगळी. पहिल्यांदा सगळ्यांनी सांगितलेले आमका नको आणि हे आता अगदी सगळी पुन्हा घेऊन खातात आणि मनसोक्त सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतलेलो हे बघा अगदी चॉकलेट नूडल्स मॅगी चॉकलेट मॅगी. तर आज आमचं हो सगळ्यात मोठं आणि म्हणजे पैसे देऊनही न मिळणार असो मेनू आम्ही गेलेलो होतो. तर हे आमच्या मालवणी पद्धतीचे एका शेवये म्हणतात नाचण्याचे शेवये आणि त्याकाच आमच्या मराठी भाषेत एका शिरवाळे म्हणतात. तर असो आम्ही चांगल्या प्रकारचो मेनू आज पार पाडलेलो तर खूप छान रसही मस्त झालेलो जास्त गोड करू नये कारण आता कसं सगळ्यांना शुगरचे प्रॉब्लेम वाढलेले आहेत त्याच्यामुळे कमी गोड आम्ही बनवलेलो आणि हे नूडल्स मॅगी तुम्ही मॅगी खाता त्यापेक्षा अशी मॅगी करून घ्या जी बाजारात मिळतात ह्याच्यापेक्षा ही चांगली पौष्टिक शरीरासाठी